साधी दखल घेण्याचीही तसदी हे का बरं घेत नाही? आपल्या कंपू व्यतिरिक्त बाहेरच्यांचे कौतुक करायचेच नाही असा अलिखित नियम असेल का त्यांचा? हे सगळे आशिष देव यांना फक्त कॅमेरामॅन म्हणून बोलावतात का? की जगभरात फुकट प्रसिद्धी मिळते त्यांच्या वॉलवर म्हणून त्यांचा वापर करून घेतात? सृजनमध्ये मला अजून एक गोष्ट बघायला मिळाली, ती म्हणजे समजा एक कार्यक्रम आहे, त्यात संचालन करणारी आहे, अतिथी आहे, मुलाखत घेणारा आहे, देणारा आहे, या सर्वांच्या नावानिशी पोस्ट सृजनच्या वॉलवर येत असते. ती त्या संबंधित व्यक्तीला टॅग पण केली जाते. तुम्हाला टॅग केल्यावरही ती पोस्ट पुन्हा पुन्हा शेअर करण्याचा मोह होतो. पण तुमच्या व्यतिरिक्त इतर कुणाचा कार्यक्रम असेल तर त्या पोस्टला ना लाईक केले जात, ना कमेंट दिली जात, ना ती पोस्ट शेअर केल्या जात. हा आपापला भाव नाही का? सृजन तर कधीच असे वागत नाही. उलट मेमरीतून वर आलेल्या तुमच्या पोस्टला सुद्धा ते प्रसिद्धी देत असतात. एवढे करूनही आपला कार्यक्रम झाला की लोक ओळख विसरून जातात. माझा कार्यक्रम झाला ना, आता मी कुठला आणि तू कुठला, आपण बरे आणि आपले घर बरे. हो, अशीच मानसिकता आहे चंद्रपूरकरांची. सृजनच्या प्रत्येक कार्यक्रमाला किती उपस्थिती असते याचा आढावा घेऊनच मी हे बोलण्याचं धाडस करीत आहे. कारण संचालन करणारी व्यक्ती आणि तिचे कुटुंबीय, तसेच सृजन अतिथी आणि त्यांचे कुटुंबीय, नियमित वारीला येणारे 10-12 लोक, बस इतकीच उपस्थिती असते कार्यक्रमाला. मनात विचार येतो, चंद्रपूरकरांना सृजन कळलेच नसेल का? त्यांचे न येण्याचे कारण काय असेल? कोणता अपसमज झालेला असेल त्यांचा? की कार्यक्रम म्हणजे आग्रहाचे निमंत्रण, हार तुरे, दंगामस्ती, खाणेपिणे, टाइमपास करणे, फोटो सेशन करणे, भाषणबाजीत एकमेकांच्या तोंडावर स्तुती करणे आणि पाठ फिरली की चुगल्या करणे, हेच त्यांना माहीत असावे. आणि सृजनमध्ये असे काहीही नसते, काहीही होत नाही म्हणून ते येत नसावे. ते हे का नाही समजून घेत की या सगळ्या प्रकाराला छेद देण्याचंच काम सृजन करीत आहे. फोन आणि मेसेजद्वारे निमंत्रण देऊन लोकांना या म्हणणे म्हणजे ज्यांना आपण फोन करत नाही ते आपले नाही, ते सृजनचे नाहीच असा त्याचा अर्थ होतो ना. म्हणून व्यक्तिगतरित्या सृजन कुणालाही निमंत्रण देत नाही. कारण सृजन मुक्तांगण आहे. सृजन एक वारी आहे. इथे साऱ्यांना प्रवेश आहे. सृजनसाठी सारे समान आहेत. कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर झाल्यावर जो सृजनने केलेले आवाहन वाचेल त्या प्रत्येकाने हे आपल्याला दिलेले निमंत्रण आहे, आपल्याला बोलावलेच आहे, हे समजून घेऊन कार्यक्रमाला यायला हवे ना. चंद्रपूरकर सृजनची ही भूमिका समजून घेतील आणि येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला जातीने हजर राहून आपल्या गावाचे भूषण असणाऱ्या सृजनची शोभा वाढवतील अशी मी आशा बाळगते. सृजनविषयी लोकांचा असलेला अजून एक अपसमज सांगते. आत्ता 4-5 महिन्यापूर्वी असेही कानावर आले होते की सृजनचे इतके कार्यक्रम होतात, एकावर एक नॉनस्टॉप कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडले जातात. याला कसे काय शक्य होते एवढे सगळे? याच्याजवळ कुठून पैसा येतो एवढा? हा नक्कीच देणगी स्वीकारत असणार. हे ऐकल्याबरोबर मला खूप हसायलाही आले आणि माझ्या तळपायाची आग मस्तकात सुद्धा गेली. अरे बाबा, किती वेळा सांगू, सृजन कुणाकडूनही एक पैसा सुद्धा स्वीकारत नाही. सारे काही स्वखर्चाने करतात. माझे व माझ्या मैत्रिणींचे पहिले पाऊल हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. त्याच्या 100 तरी प्रती त्यांनी काढल्या होत्या. पुस्तकाची सुंदर क्वालिटी बघता किमान 40,000 तरी खर्च त्यांना आला असावा. त्यांनी 40,000पैकी 4 आणे सुद्धा आम्हाला मागितले नाही, आमच्याकडून घेतले पण नाही. एक पैसा सुद्धा आम्हाला द्यावा लागला नाही. पुस्तकाची किंमत 0 रुपये होती. हे पुस्तक म्हणजे एक प्रयोग होता. यात आमच्याच नाही तर शुभेच्छा देणाऱ्यांच्या पण कवितेला पुस्तकात स्थान देण्यात आले होते.
सर्वांना सामावून घेतले होते. बाहेर तर एक कविता छापायची असेल तर तिचे रेट ठरलेले आहेत, पण सृजनने एकही रुपया मागितला नाही. आम्ही फुलला फुलाची पाकळी देतो म्हटले तर त्याला सुद्धा नकार दिला. साधा पुष्पगुच्छ स्वीकारायला पण ते तयार नव्हते. तेव्हा बंधूंनो, एकच गोष्ट परत परत सांगते, सृजन कुणाकडूनच पैसे घेत नाही, शेवटपर्यंत घेणार पण नाही. ते आपल्या तत्वाशी कायम आहेत. 228 कार्यक्रम, प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळेस जागेचे भाडे, साऊंड सिस्टीम, खुर्च्या टेबल, आसन व्यवस्था करणाऱ्या इथल्या ताईंची सेवामूल्य, मोबाईल डेटा, वायफाय, असंख्य पेन ड्राईव्ह, अतिथींचे स्वागत, त्यांना देण्यात येणाऱ्या भेटवस्तू, सिंगल अतिथी व्यतिरिक्त 40-40, 50-50 अतिथी असलेल्या मेगा ऑनलाईन कार्यक्रमाच्या अतिथींना पण एकाच वेळी दिल्या गेलेल्या भेटवस्तू, संगीत महफिल असेल तर वेगळ्या साऊंड सिस्टीमची व्यवस्था, पुस्तकाचे काम असेल तर प्रूफ रिडिंग, मुखपृष्ठ सिलेक्शन, यासाठी कराव्या लागणाऱ्या 100 चक्रा, त्यासाठी लागणारे पेट्रोल, हे सर्व मिळून आजवर 14-15 लाखाच्या वर सृजनचा खर्च गेला असेल, जो त्यांनी स्वतःच्या खिशातून तुम्हा आम्हासाठी केला आहे. असा माणूस तुमची देणगी खरेच स्वीकारेल का? विश्वास तरी कसा ठेवतात लोक? सृजन नेहमी देतच आले आहे. सृजनला घेणे मान्य नाही. त्यातही जे द्यायचे ते उत्तमच असावे याकडे त्यांचा कल असतो. साधे संचालन सुद्धा प्रभावी व्हावे म्हणून कितीतरी वेळा ते प्रॅक्टिस घेतात, तयारी करून घेतात. एवढे करूनही जर आमच्याकडून काही चुका झाल्या तर नाराज होत नाहीत, रागवत नाहीत. चूक केल्यामुळे पुन्हा यांना संधी द्यायची नाही अशी भूमिका त्यांची कधीच नसते. उलट अजून प्रोत्साहित करतात. याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. माझ्या मुलीने पण हा अनुभव घेतलेला आहे. हा त्यांच्या मनाचा मोठेपणाच आहे ना. जगाच्या दृष्टीने सामान्य आणि अननोन व्यक्तींना समोर आणून त्यांच्यात धाडस निर्माण करणे हे मोलाचे कार्य सृजन सातत्याने करत आहे. सृजनच्या कुठल्याही कार्यक्रमाच्या संदर्भात काही वाद झालेले मी अजूनपर्यंत पाहिले नाही. जात, धर्म, प्रक्षोभक विचार यांना सृजनमध्ये अजिबात थारा नाही. कधीच त्यांना स्थान मिळाले नाही. कुणाच्या भावना दुखावल्या जातील असे कोणतेच कार्यक्रम त्यांनी घेतले नाही. ज्या कार्यक्रमातून समाजाला काही ज्ञान मिळेल, सकारात्मक संदेश मिळेल असेच कार्यक्रम आजवर सृजनने राबवले आहेत. 11 मे 2009 पासून सुरू झालेला हा प्रवास आज 26 नोव्हेंबर 2023 पर्यंत येऊन ठेपला आहे. वर्तमानपत्रासह फेसबुकच्या 10 प्रोफाईल, सृजनचे अधिकृत पेज, यूट्यूब, ट्विटर, इन्स्टा, स्वतःची 18 पुस्तके, इतका व्याप सृजनचा आता वाढला आहे. आणि हे सर्व हँडल करणारे करता करविता ते फक्त एकटे आहेत. एवढे सगळे आघाडे सांभाळूनही, स्वतः इतके मोठे लेखक असूनही ते रोज नियमित वाचन, मनन, चिंतन, लेखन करीत असतात. सृजनचे एक वाक्य माझ्या अंतर्मनात खोलवर दडले आहे. ते म्हणजे सर्व कामासाठी वेळ आणि प्रत्येक काम वेळेवर. आशिष देव म्हणजे चालती बोलती मशीन आहे, रोबोट आहे. कुणाला जर सांगितले की हे सारे एक मनुष्य एकट्याने करतो तर यावर त्यांचा विश्वास बसत नाही. ते शक्य करतील आशिष देव याचा आम्ही पदोपदी अनुभव घेतला आहे. आई जसे आपल्या बाळाला घडवते, कुंभार जसा मातीच्या गोळ्याला आकार देतो, तसे सृजनने आम्हाला घडवले. आम्हाला नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे आणले. आमच्या मनावर संस्कार केले. आमच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण चांगली होण्याकरता ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या. त्यांच्यासोबत
नुसतं बोललं तरी प्रॉब्लेम हवेत विरून जातो, इतकी सकारात्मकता त्यांच्यात आहे. आम्ही सारे भाग्यवान आहोत की आम्हाला आशिष देवांसारखे गुरु मिळाले, त्यांचे मार्गदर्शन मिळाले, वारकरी होऊन दिंडीत सहभागी होण्याचे भाग्य मिळाले. त्यांच्यामुळेच पहिले पाऊलमध्ये माझ्या कविता प्रसिद्ध झाल्या. कधी स्वप्नातही वाटले नव्हते की इतक्या लवकर माझ्या नावावर एक पुस्तक जमा होईल, पण ते स्वप्न सृजनने साकार करून दाखवले. आजपासून बरोबर 1 वर्षापूर्वी म्हणजे 26 नोव्हेंबर 2022 रोजी आशिष देव यांच्या विस्फोट या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्याचा मान त्यांनी मला दिला होता. आणि आज परत 1 वर्षाने याच 26 नोव्हेंबरच्या दिवशी सृजनच्या 175व्या कार्यक्रमात सृजनविषयी आलेल्या अनुभवांवर बोलण्याची संधी मला दिली. मागील वर्षी ऑनलाईन आणि आज मंचावर ऑफलाईन हा योगायोगच म्हणावा नाही का. आज वैकुंठ चतुर्दशी. सृजनची आणि माझी पहिली भेट याच दिवशी काही वर्षांपूर्वी झाली होती. आजच्या दिवशी माझे पुन्हा